आगामी महापालिका निवडणुकांकरता मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत। विधानसभेत झालं ते विसरा असं सांगितलंय, तर मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे भाजप सोबत युती करण्याचा विचार करू शकतं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। लोकसभा आणि विधानसभेत शिंदेंच्या नकार घंटेमुळे मनसे भाजप युती होऊ शकली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून आता महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि वाटाघाटींकरता मनसेकडून एका टीमची नेमणूक केली जाणार आहे। मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर कापले गेले असून त्यामुळे आता मनसे भाजप सोबत युतीचा विचार करू शकते, अशी माहिती देखील आता सूत्रांकडून मिळते। या घडीची महत्त्वाची ही बातमी म्हणायला हवी। आगामी महापालिका निवडणुकांकरता मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती सगळ्या संदर्भात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पक्ष ठरलेला होता, मोठा भाऊ ठरलेला होता, मताधिक्य मिळालेलं होतं भाजपला, त्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं होतं। यानंतरच्या ज्या काही भूमिका असतील राज्य सरकारच्या त्याला आपला पाठिंबा असेल असा सूर राज ठाकरे यांनी आळवलेला होता। त्यानंतरच चर्चा सुरू झालेली होती मनसे आणि भाजपच्या युती संदर्भातली। नक्कीच लागवी। एकंदर पाहिलं तर कुठेतरी विधानसभा निवडणुकीनंतर आता मनसे पुन्हा एकदा युतीमध्ये जाणार की नाही अशा प्रकारे चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। याचं कारण म्हणजे आज मनसेची पार पडलेली बैठक। आजची बैठक ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती, ज्यामध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे सर्व विभाग प्रमुख हे या बैठकीत उपस्थित होते। आणि एकंदर विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे पराभव झाला आणि आगामी पालिका निवडणुकीत कशा प्रकारे आपण समोर जायचं आहे या अनुषंगाने एकंदर चर्चा झाली। आणि मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाची जी काही कारणं होती त्यावर देखील चर्चा झाली होती। आणि एकंदर आगामी पालिका निवडणुकीत मनसेने युतीमध्ये प्रवेश करावा का यावर देखील चर्चा झाली। ही अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्यामध्ये विधानसभेत निवडणुकीमध्ये सुद्धा मनसे ही महायुतीमध्ये जाण्याची इच्छुक होती। मनसेची चर्चा देखील सुरू होती। मात्र कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यामुळे मनसेचा प्रवेश होऊ शकला नाही किंवा त्या चर्चा सर्व ज्या आहेत त्या फिसकटण्याचा देखील या संपूर्ण बैठकीत चर्चा निष्फळ झालेला आहे। त्यामुळे हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा मनसे ही महायुतीमध्ये जाण्याची निश्चित भूषण, पण जो सूर खरं तर या बैठकीत आळवला गेलाय तो महत्त्वाचा आहे असं म्हटलं जात आहे। विधानसभेदरम्यान जी काही युती संदर्भात चर्चा होत होती ती शिंदेंमुळे फिसकटली गेली, एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली गेली। नक्कीच लागवी। हा अत्यंत महत्त्वाचा या संपूर्ण मीटिंग मधला, या संपूर्ण बैठकीमधला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीमध्ये जी चर्चा फिसकटली होती, मनसे ही महायुतीमध्ये जाण्यापासून कुठेतरी अडली होती किंवा तिचा प्रवेश होऊ शकला नाही महायुतीमध्ये, तो त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरू होत आहे। अशा प्रकारे आज बैठकीत सुद्धा सूर आळवला गेला। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामुळे या सर्व चर्चा फिसकटल्याचं देखील आज बैठकीत चर्चा झालेली आहे। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मनसे ही चर्चेसाठी पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे। त्यानुसार ते आपली पावलं किंवा आपली रणनीती आखणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये मनसेकडे एक टीम आखली जाणार आहे। सध्याची राजकीय परिस्थिती कशा प्रकारे आहे किंवा मनसेने येत्या काळामध्ये कशा प्रकारे भूमिका घ्यावी या अनुषंगाने ती टीम जी आहे ती एकंदर अध्ययन करणार आहे। त्या संपूर्ण अध्ययनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे हे संपूर्ण गोष्टीवरती किंवा संपूर्ण या परिस्थितीवरती आढावा घेऊन एकंदर आपला निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहेत। मात्र सध्या तरी संपूर्ण गोष्टी चाचपणी सध्याची आहे आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेची युती सोबतची चर्चा फिसकटली होती। मात्र पुन्हा एकदा मनसे ही महायुतीमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्या प्रकारे सकारात्मक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। ही अत्यंत जमेची बाजू आपल्याला आजच्या बैठकीत पाहायला मिळत आहे। लागवी। निश्चित धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।